Practice set 2.4. Next question you can see 4 upon 7 plus 4 under root 3. The question is a rationalization of denominator. इथे बघा rationalization of denominator काय करायचं सांगितलं होतं ही जे अपॉन आहे याची कंजुगेट सर्ड यूज करायची. कंजुगेट सर्ड म्हणजे इथे प्लस आहे ना मायनस साइन घ्यायचं. 7 minus 4 under root 3. 7 minus 4 under root 3. झालं. फर्स्ट स्टेप झाली. यांचा मल्टिप्लाय 4 ब्रॅकेट मध्ये 7 minus 4 under root 3. इथे बघा सेम ब्रॅकेट आहे फक्त इथे प्लस आहे इथे मायनस आहे. a प्लस बी a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे. फॉर्म्युला पाहिजे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 7 चा स्क्वेअर करायचा मायनस 4 अंडर रूट 3 चा स्क्वेअर करायचा. इथे बघा हे आहे जसं लिहिलं 7 चा स्क्वेअर 49 4 चा स्क्वेअर 16 रूट 3 चा स्क्वेअर फक्त किती येणार आहे 3. इथे बघा न्यूमरेटर आहे जसं 49 16 3 जा 48. आता बघा 4 ने 7 ला मल्टिप्लाय करा 4 7 जा 28 मायनस 4 4 जा 16 अंडर रूट 3. 49 मधून 48 मायनस केला तर किती येणार आहे 1 येणार आहे. आपण पुढे काय 1 घ्यायची गरज नाही कारण आपण कोणताही नंबर नसतो तेव्हा 1च असतो. म्हणजे आन्सर किती आलं 28 मायनस 16 अंडर रूट 3. बघा प्लस होतं म्हणून मायनस ने मल्टिप्लाय केलं. कंजुगेट सर्ड म्हटलं या दोघांचं मल्टिप्लाय करायचं. एकदा प्लस एकदा मायनस असलं की पहिल्या टर्मचा स्क्वेअर मायनस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर. 7 चा स्क्वेअर 49 4 चा स्क्वेअर 16 रूट 3 चा स्क्वेअर फक्त 3. 16 3 जा 48 49 मधून 48 मायनस झाले 1 यांचा मल्टिप्लाय 4 7 जा 28 मायनस 4 4 जा 16 रूट 3 आहे तसा. न्यूमरेटर आहे तसा आपण 1 लिहायची गरज. याच्यामध्ये लास्ट क्वेश्चन होता इथे पण बघा जो डिनोमिनेटर आहे त्याची कंजुगेट सर्ड वापरायची. इथे साइन प्लस आहे का इथे प्लस आहे ना म्हणून मायनस घेऊन मल्टिप्लाय करायचं. इथे बघा याची कंजुगेट सर्ड यूज करायची. प्लस आहे ना म्हणून दोन्हीकडे मायनस मायनस घ्यायचं. फर्स्ट स्टेप तरी कळते. आता बघा एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर. आणि इथे बघा रूट 5 मायनस रूट 3 रूट 5 मायनस रूट दोन्ही सेम आहेत. बघा हे दोन्ही ब्रॅकेट मध्ये आपण टाकलं दोन्ही सेम आहेत त्या म्हणून ब्रॅकेटचा स्क्वेअर केला. कळलं का इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर काय आला दोन्ही नंबर बघा हे दोन्ही सेम आहे म्हणून ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता इथे रूट 5 चा स्क्वेअर 5 रूट 3 चा स्क्वेअर 3 पण याचा स्क्वेअर करताना ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ना मग तुम्ही असं नाही करू शकत रूट 5 चा स्क्वेअर 5 रूट 3 चा स्क्वेअर 3 असं करता येणार नाही. ब्रॅकेटचा स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. एक्झाम मध्ये फॉर्म्युला लिहायची गरज नाही. तुमच्या लक्षात यायला पाहिजे फॉर्म्युला लिहिला बघा a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. हा a समजा हा b a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला a स्क्वेअर म्हणजे कुणाचा स्क्वेअर रूट 5 चा स्क्वेअर मायनस 2ab 2 a म्हणजे फर्स्ट टर्म b म्हणजे सेकंड टर्म प्लस b स्क्वेअर म्हणजे सेकंड टर्मचा स्क्वेअर. इथे बघा फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. रूट 5 चा स्क्वेअर 5 रूट 3 चा स्क्वेअर 3. आता बघा रूट 5 चा स्क्वेअर केला 5 इथे बघा 2 रूट 5 ने रूट 3 ला मल्टिप्लाय केला 50 दिला प्लस रूट 3 चा स्क्वेअर 3 5 मधून 3 मायनस झाले 2. आता बघा या 5 आणि 2 3 चे ऍडिशन होईल का 5 आणि 3 चे ऍडिशन 1 मायनस 2 अंडर रूट 15 अपॉन 2. इथे बघा 8 मधून 2 मायनस होणार नाही कारण इथे याच्या जोडीला कोण आहे रूट 15 आहे. त्यामुळे इथे काय करावं लागेल या दोघांमध्ये कॉमन फॅक्टर फाइंड करावं लागेल. या दोघांमध्ये कॉमन काढायचं. इथे 8 आहे इथे 2 आहे दोघांना पण 2 ने डिवाइड होईल का म्हणून 2 कॉमन काढायचा आणि 2 ने याला याला डिवाइड करावा. 2 4 जाईल म्हणून 4
मायनस 2 1 जा 2, 2 बाहेर गेले ना, फक्त रूट 50 जाणार आणि आपण कोण आहे 2, मग या 2 ला 2 कॅन्सल होईल आणि फायनल आन्सर येईल 4 मायनस अंडर रूट 50. पुन्हा एकदा ऐका, इथे प्लस होतं म्हणून मायनस घेऊन मल्टिप्लाय केलं. दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत बघा म्हणून ब्रॅकेटचा स्क्वेअर, एकदा प्लस एकदा मायनस म्हणून ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर. इथे स्क्वेअर करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज केलेला लक्षात घ्या आणि असा स्क्वेअर आहे. रूट 5 चा स्क्वेअर 5, रूट 3 चा स्क्वेअर 3, याचा स्क्वेअर केला, यांचा मल्टिप्लाय केला, याचा स्क्वेअर केला, 5 मधून 3 मायनस झाले 2 आले, 5 आणि 3 ची ऍडिशन 8 आली, मायनस 2 अंडर रूट 15. या 2 ला 2 पण कॅन्सल नाही करता येत. इथे काय केलं लक्षात घ्या, इथे थोडंसं कन्फ्युज होऊ शकतो. या दोघांमध्ये कॉमन काढायचं. कॉमन म्हणजे काय, या दोघांना पण डिवाइड होईल कोणी, इथे 8 आहे, इथे 2 आहे, दोघांना पण 2 ने डिवाइड होईल का, मग 2 इथे घ्यायचे. 2 4 जा 8 म्हणून 4, 2 1 जा 2, 2 बाहेर गेले बघा, अंडर रूट 50 अपॉन 2, 2 आणि 2 कॅन्सल होईल आणि 4 मायनस अंडर रूट 50. ओके, आता 2.5 कडे होऊया. फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू असा क्वेश्चन आहे. फाइंड द व्हॅल्यू. हे दोन लाईन्स अशा स्टँडिंग लाईन अशा दोन, याला म्हणतात ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू असं म्हणतात. या दोन लाईन मध्ये आहेत ना ऍब्सोल्यूट व्हॅल्यू, माफ करा, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू 15 मायनस 2 असा का. 15 मधून 2 मायनस केले तर किती येणार, 13 येणार आणि ऍब्सोल्यूट व्हॅल्यूच्या बाहेर आलं की नुसतं 13 लिहायचं. अजून एक ऍब्सोल्यूट व्हॅल्यू 4 मायनस 9, 9 मधून 4 मायनस झाले 5, पण साइन ऑफ द ग्रेटर नंबर ना -5 येणार. पण एक लक्षात घ्या, व्हॅल्यू find this value or number in the absolute value, the value is always positive. जेव्हा या नंबरला तुम्ही ऍब्सोल्यूट व्हॅल्यूच्या बाहेर काढता तेव्हा हा नंबर पॉझिटिव्हच येतो, निगेटिव्ह येत नाही. म्हणजे असं असेल 8, याला ऍब्सोल्यूट व्हॅल्यूच्या बाहेर काढलं की किती होणार, 8च होणार. तसे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू -5 केला, ऍब्सोल्यूट व्हॅल्यूच्या बाहेर काढलं की प्लस होणार. प्लस असेल तरी प्लसच राहणार, मायनस असलं तरी पण प्लसच राहणार, म्हणजे इथे प्लस. नेक्स्ट वन, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू 7 इंटू ऍब्सोल्यूट व्हॅल्यू -4. आता याला ऍब्सोल्यूट व्हॅल्यूच्या बाहेर काढा, 7च येईल इंटू मायनस आहे ना, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू द्या का, याला बाहेर काढलं तर किती येणार, 4 येणार. मायनस नाही राहणार ना, प्लस होणार. 7 आणि 4 चा मल्टिप्लाय 20. ओके, क्वेश्चन नंबर 2. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू 3x मायनस 5 इज इक्वल टू 1. इक्वेशन सॉल्व्ह करायचं, व्यवस्थित लक्ष नाही काय केलं. फर्स्ट स्टेप बघा, ऍब्सोल्यूट व्हॅल्यूच्या बाहेर काढायचं आणि इथे लिहायचं प्लस ऑर -1. दोन्ही पण व्हॅल्यू द्यायच्या, प्लस ऑर -1 असं रीड करायचं, प्लस ऑर -1. इथे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काढून टाकलं, इथे मात्र व्हॅल्यू घ्यायचं प्लस ऑर -1. आता बघा 3x - 5 इज इक्वल टू 1 और 3x - 5 इज इक्वल टू -1. एकदा +1 एकदा -1 घ्यायचं आणि दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचे. इथे 1 घेतला, इथे -1 घेतला. आता बघा 3x -5 तिकडे गेले, +5 ना, 5 आणि 1 ची ऍडिशन 6 येईल. 3 ने याला डिवाइड केलं तर x ची व्हॅल्यू 2 येईल. सेम तसं इकडे बघा, हा -5 होता का नाही, इज इक्वलच्या पलीकडे गेला, +5 झाला, इथे -1 आहे. 5 मधून 1 मायनस झाला 4 येईल. तुम्हाला व्हॅल्यू पाहिजे x ची, मग काय ना हे 3 तिकडे गेल्यावर अपॉन होतील 4/3. देअरफॉर x इज इक्वल टू और x इज इक्वल टू 4/3. पुन्हा इथे एक्सप्लेन करतो बघा, याला ऍब्सोल्यूट व्हॅल्यूच्या बाहेर काढलं, इथे प्लस और मायनस दोन्ही साइन घ्यायची, प्लस और -1. एकदा +1 एकदा -1. हे एकदा पहिल्यांदा सॉल्व्ह करू. -5 तिकडे गेले, प्लस झाले, 5 आणि 1 ची ऍडिशन 6, 3 ने याला डिवाइड केलं म्हणून x ची व्हॅल्यू 2. -5 तिकडे गेल्यावर +5, 5 मधून 1 मायनस झाला 4,
साइन ऑफ द ग्रेटर नंबर. मग 3 ने याला डिवाइड केलं 4/3. 3 ने डिवाइड होत नाही. x ची व्हॅल्यू 2 और x इज इक्वल टू 4/3. कळतंय?